नमस्कार. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण एकूण 3 दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये पहिला दिवस हा भोगी, दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजेच किंक्रांत. यामध्ये पहिला दिवस हा भोगीचा असतो, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करून मिश्र पद्धतीनं त्यांचं भाजी तयार करून मिश्र भाजीचं सेवन केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये वेगवेगळ्या नावानं या सणाला ओळखलं जातं. दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजेच मकर संक्रांत. सूर्य प्रत्येक महिन्यामध्ये एका नवीन राशीमध्ये प्रवेश करत असतो. तो दिवस म्हणजेच संक्रमणाचा. अर्थातच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो. त्यामुळं या सणाला आपण मकर संक्रांती या नावाने ओळखतो. या दिवशी आपण मोठ्या पद्धतीनं प्रत्येकाला तिळगुळ देऊन या नवीन वर्षामध्ये येणारा हा पहिलाच सण असल्यामुळं प्रत्येकाशी या ठिकाणी आनंदानं हा सण साजरा केला जातो. त्यानंतरचा येणारा सण म्हणजेच किंक्रांत. अशा पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये 3 दिवसामध्ये हा सण साजरा केला जातो. अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो, विवाहित महिलांना जर पहिलाच सण मकर संक्रांतीत असेल तर तो करावा किंवा नाही. तर यासाठी जर अशा काही महिला स्त्रिया असतील ज्यांचं नुकताच विवाह झालेला आहे आणि पहिलाच सण हा जर संक्रांत आला असेल, तर अशा महिलांनी हा सण साजरा करू नये. पुढच्या वर्षी आपण मकर संक्रांत साजरी करू शकता. त्यामुळं अशा महिलांनी हा सण जर पहिल्यांदाच आलेला असेल तर त्यांनी हा सण साजरा करू नये. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं व आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.